riksha.com ला नक्की भेट द्या. गौतमी पाटील ॲक्सिडेंट रिक्षा अपघात हे जे प्रकरण होतं सध्या जे मीडियाला चालू होतं आता ते बंद झालेलं आहे. हे जे प्रकरण होतं या प्रकरणामध्ये ती वाहनात होती नव्हती हा आमचा विषय नाही आहे, परंतु त्या प्रकरणानंतर पोलिसांनी जी नोटीस दिली त्या नोटीसनंतर गौतमी पाटील आत्तापर्यंत पोलीस स्टेशनला हजर का नाही झाली. कारण नोटीस पोलिसांनी दिली म्हटल्यावर त्याचं उत्तर देण्यासाठी जबाब देण्यासाठी हजर होणं आवश्यक होतं. दुसरं ते जे काही कुटुंब आहे त्यांच्या घरी मानलेला भाऊ पाठवला, आर्थिक मदत पाठवली, हे झालं 353 म्हणजे शासकीय कामात अडथळा. FIR दाखल असताना पोलिसांनी नोटीस दिलेली असताना अशा प्रकारचं हे पुरावे मोडण्याचा प्रयत्न कसं करू शकतात. मीडियासमोर पत्रकार परिषद घेतली, पत्रकार परिषद घेतल्यानंतर आम्ही असं करणार आम्ही तसं करणार म्हणजे तुम्ही जे काही साक्षीदार आहेत जे काही फिर्यादी आहेत त्यांच्यावर एक प्रकारचं मानसिक दडपण आणतायत. तुम्ही तुमचं जे वलय आहे ते दाबून परत न्यायालयाच्या कामात अडथळा आणतायत. तर नवीन गुन्हा गौतमी पाटीलवर दाखल होऊ शकतो 353 व इतर कलमा अंतर्गत. या प्रकरणाला बरेच दिवस झालेले आहेत, पण तुम्ही ही जी पत्रकार परिषद घेता याला वेळ झाला असं वाटत नाही का? बिलकुल नाही. याला जे तुम्ही म्हणतायत विलंब म्हणजे डिले तर बिलकुल झालेला नाहीये. कारण पहिल्यांदा पोलिसांनी सो अँड सो FIR घेतली, कायदेशीररित्या नोटीस दिली, दिल्यानंतर जे काही आहे मग ह्यांनी कॉन्फरन्स घेतली. म्हणजे पोलिसांची नोटीस आल्यावर सुद्धा ते तिथंच आहेत. मग यांनी कॉन्फरन्स घेतली. कॉन्फरन्स घेतल्यावर ह्या सगळ्या गोष्टी समोर आल्या आणि आम्हाला वाटलं आज ना उद्या ती तिथं हजर होईल, जबाब देईल, परत त्या रिक्षा चालकाला बिचारायला नाही मिळेल, परंतु हे कुठेही दिसून आले नाही. म्हणून मी करेक्ट टाइमला एंट्री घेतलेली आहे. पण असं जरी असेल तरी जे पोलीस वरिष्ठ अधिकारी आहेत, DCP असतील किंवा इतर अधिकारी, त्यांच्याकडून सांगण्यात आलं होतं की गौतमी पाटीलचा या प्रकरणात काहीच रोल नाहीये, त्यामुळे असं सांगण्यात आलं होतं. त्या प्रकरणाविषयीचा रोल बोलतच नाही आपण. त्यानंतरचा पार्ट 2 जे तुम्ही म्हणले आज उशिरा नोटीस आली ती कुठे आहे, ती का हजर नाही झाली. दुसरं हे प्रकरण जे काही असेल त्यानंतर मानलेला भाऊ पाठवायची काय गरज आहे. त्या ठिकाणी जे काही तुम्ही म्हणतात मी मदतीला पाठवला, मी आर्थिक मदतीचा प्रयत्न केला, मग तुम्हाला ते प्रकरण मिटवायचं होतं का असं बाहेरच्या बाहेर. हे न्यायालयाच्या कामात अडथळा आहे, हस्तक्षेप आहे, म्हणून एक नवीन प्रकरण त्याच्यावर दाखल होऊ शकतं. पण ही केस तुमच्यातर्फे करताय का एकतर संघटना संघटना आहेत, परत पर्सनली लोकांनाही करता येईल. तर ह्या गोष्टी जर आत्ता तर प्रकरण दाखल करत नाही, परंतु जर पोलिसांनी योग्य ॲक्शन नाही घेतली, कायदेशीर ॲक्शन नाही झाली तर मग आमची संघटना यांची जी रिक्षा संघटना आहे ती नक्कीच त्यामध्ये उतरेल. ही गोष्ट गौतम पाटील यांना माहिती आहे का? तुम्ही सांगितलं का? त्यांच्याशी बोललात का? नाही, काय संबंध आहे आमचा बोलायचा काही संबंध नाही. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.